Welcome to my channel. हाय हॅलो नमस्कार. प्रियाज कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोलंबी भात बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी कोलंबी घेतली आहे, त्याला मॅरिनेट केलेलं आहे. हळद, मीठ, मसाला, अद्रक लसूण पेस्ट असं टाकून मी मॅरिनेट केलेलं आहे. आणि मी इथे स्वच्छ धुवून तांदूळ घेतलेला आहे. पुलाव राईस आहे हा. तर मी हा स्वच्छ धुवून घेतलाय. तर मी तुम्हाला आता काय काय साहित्य लागणार आहे ना ते तुम्हाला लगेच दाखवते. चला या. टोमॅटो घेतलाय मी एक, असं बारीक कापून घ्यायचंय. कांदा घेते आता, 2 कांदे घेते मी. कट करायचंय. घ्यायची ते कट करते. कोथिंबीर असं जरा वरून थोडंसं टाकायला. 2 तमालपत्र घेतलेली आहे, 2 घेतली आहेत. असं थोडंसं कट करून टाकायचं. कुकर घेतलाय, कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे तुम्हाला. गॅस चालू करते. कुकर गरम झाला की त्याच्यात तेल टाकायचे. कुकर आहे त्यात असं तेल टाकते थोडस. थोडस गरम होऊ देते. त्याच्यात मिरी आणि लवंग, थोडीशी मिरी आणि लवंग थोडी थोडी टाकायची. 4-5 मिरी आणि लवंग. आणि हे तेजपत्ता टाकायचंय. जास्त मी खडा मसाला नाही टाकत. टाकते तेजपत्ता, टाकते कांदा, टाकते कांदे मी 2 टाकले कारण का प्रॉन्स जास्त आहे. अर्धा किलो आहे कोळंबी. थोडा कांदा सॉफ्ट व्हायला थोडंसं मीठ टाकायचं जरा. नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचे. टाकायचे टोमॅटो सॉफ्ट व्हायला द्यायचा, थोडं शिजायला. लसूण पेस्ट आहे मी बनवूनच ठेवते. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची हिरवी लागते. अद्रक लसूण पेस्ट असते ना, त्याचा थोडा कच्चापणा असतो ना, त्यामुळे ते घालवण्यासाठी चांगलं असं फ्राय करायचं त्याच्यात कांदा वगैरे. नाहीतर मग ते वेगळा वास येतो त्याला. चांगलं असं तेलामध्ये परतायचं थोडं हाय फ्लेम करून. कांदा बघा असं सॉफ्ट झालंय आणि टोमॅटो पण मस्त असा स्मॅश झालाय. आता त्याच्यात ना आपण सुके मसाले टाकायचे तुमच्या आवडीप्रमाणे. आणि मी कसं बिर्याणी मसाला आणते, हळद टाकायची थोडी, कारण प्रॉन्स मध्ये पण थोडं टाकलेले आहेत मसाले. तर याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे थोडं मालवणी मसाला, हा असा मिळतो बिर्याणी मसाला, तो टाकायचा. कारण का तो आधीचा होता माझा थोडासा मसाला. पूर्ण हा खूप छान आहे रामबंधूचा बिर्याणी मसाला.
मी साधा भात करायचा असेल तेव्हा पण वापरते. आणि तो छान परतून घ्यायचं सगळं. थोडीशी आता कोथिंबीर जरा टाकायची, बाकीची वरतून असं म्हणजे टाकायला ठेवून द्यायची. असा मसाला भाजायचा. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं, कारण मी हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये, अद्रक लसूण पेस्ट मध्ये. तुम्हाला लागलंच तर तुम्ही वरून परत दुसरे मसाले टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, पण बिर्याणी मसाला टाकायचा. आणि मग आता आपली मेन प्रोसिजर, कोलंबी टाकायची, त्याच्यात चांगली शिजून द्यायची. पूर्ण मी मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच्यात, आणि असं मीठ वगैरे सगळं लागलंय त्याला. असं परतून घ्यायची चांगली त्याच्यात मसाल्यामध्ये. त्याला आता पाणी सुटेल कोलंबीला मस्त. खूप सोप्या दाखवते आणि तुम्हाला रेसिपी, मला जसं जमतात तशा. तुम्ही स्वतः करून पण बघा कसं लागतं, आणि मला कमेंट नक्की करा. कालच्या पण खूप छान छान कमेंट्स आल्या. थँक्यू सो मच तुम्ही छान छान कमेंट्स दिल्याबद्दल. वाव, लय भारी वास आला मम्मी. थँक्यू. आता आम्ही दाखवू. असं छान पाणी बघा कसे ओलसर झाले. थोड्याच वेळानंतर मी खाणार आहे. हो ना मम्मी? हो, बनवले ते. बघा असं छान शिजली आहे. आता मी त्याच्यात आहे ना राईस टाकणार आहे, तांदूळ, आणि थोडासा भिजवून ठेवला होता मी. आता तुम्ही टाकते. 2.5 वाटी तांदूळ घेतलाय मी. तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे घेऊ शकता. मी 2.5 वाटी घेतलाय. माझी कोलंबी खूप 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 आवडते मला. असं टाकून द्यायचं राईस मस्त, आणि असं पूर्ण त्याला हे करायचं मसाल्यामध्ये. मस्त लगेच होऊन जाईल 3 शिट्टीमध्ये. 3च शिट्ट्या द्यायचे कुकरच्या, जास्त नाही द्यायचं, कारण का त्याला तांदूळ भिजवलेला आहे तो, नाहीतर तिखट होऊन जाईल. मम्मीने माझ्यासाठी केलं स्पेशल. हो, तिलाच पाहिजे होते कोलंबी राईस. ह्याची रेसिपी पण मी सांगणार आहे, कारण का बरेच लोक असं बोलतात, माझे फ्रेंड्स वगैरे, तू ते वाटण कसं बनवते, आम्हाला नाही होत. तर मी ते वाटणाचा पण पूर्ण स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे जेव्हा मी बनवेन ना तेव्हा, कारण का आता सध्या आहे माझ्याकडे. तुम्ही बघितलं सांग, सध्या 2 वाटीच पाणी घ्यायचं आहे. 2.5 वाटी घेतली आहे, तर मग सांगते तुम्हाला. आणि थोडंसं ह्याच्यातच शिजवायची, जास्त नाही टाकायचं पाणी, नाही तर मग ते चिकट होईल. कारण आधीच हे करून ठेवलेलं आहे राईस. आपली थोड्याच वेळात बिर्याणी रेडी होणार आहे. बघा, मला खायचंय, लवकर लवकर कर. आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. वाव, स्मेल लय भारी येते. आता कुकर बंद करते मी, आणि थोड्याच वेळात तुम्हाला 10 मिनिटात मी दाखवते. आधी टाकलेलं आहे ना मी मीठ, तर मग आता थोडंसं टाकते ना कमी. तुमच्या अकॉर्डिंग टाकायचं जसं हवं आहे तसं. A few moments आता रेडी later. झालेली आहे कोलंबी भात. आता मी खोलते कुकर.
वाव. बघा किती सुटसुटीत झालं आणि छान झालं. आणि सर्व करते. असं राईस आहे मस्त कोलंबी. तुम्ही पण बघा या खायला. किती छान शिजली आहे प्रॉन्स. बघा हलका झालाय राईस, एकदम हलका. येतो खूप छान डिश झालेली आहे आता. आणि जेवून घेतो आता. टाइम झालाय आमचा. आणि असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ बघत राहा. टेक केअर, बाय. आणि स्वस्त राहा. थँक्स. मी हाय कोली